बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मी श्री पाटणकर सर आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। आपण आज विज्ञानाचा अणूचे अंतरंग या पाठाविषयी चर्चा करणार आहोत। पाठाला सुरुवात करण्यापूर्वीच आपण नेहमीप्रमाणे एक सुविचार पाहू। सुविचार असा आहे, विज्ञान ही मानवाला लाभलेली सुंदर भेट आहे। विज्ञान ही मानवाला लाभलेली सुंदर भेट आहे। सायन्स इज अ ब्युटिफुल गिफ्ट टू मॅन। आपली आजी किंवा आजोबा कधी कधी म्हणताना आढळलेले असतील तुम्हाला की सृष्टीतील प्रत्येक घटकात, प्रत्येक वस्तू, चराचरामध्ये, कणाकणामध्ये परमेश्वर आहे। परंतु या ठिकाणी मी म्हणेन की सृष्टीतील प्रत्येक घटकात किंवा प्रत्येक वस्तूमध्ये कणाकणात विज्ञान आहे आणि ह्या विज्ञानावर अनेक लोकांनी संशोधन करून आपल्याला प्रगती आपल्यामध्ये आणलेली आहे। विज्ञानामुळे मानवाचा अतिशय विकास झालेला आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे आणि त्याचा उपभोग आता आपली पिढी घेत आहे। एक उदाहरणच द्यायचं झालं तर शेती क्षेत्राचं उदाहरण पहा। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती आहे। शेती क्षेत्रामध्ये 40-50 वर्षापूर्वी लोक शेतीची सर्व कामे म्हणजे शेतीची नांगरट करणे, शेतीची मशागत, कोळपणी करणे, बियांची पेरणी करणे, तण काढणे, मळणी, ही सर्व शेतीची कामे हे शारीरिक बलाच्या साहाय्याने म्हणजे माणसांच्या साहाय्याने आणि बैलांच्या साहाय्याने करत असत। पण आता जर तुम्ही सहज महाराष्ट्रात कुठल्याही प्रदेशात गेला, कुठल्याही विभागात गेला तर ही संपूर्ण कामं ही मशीनच्या साहाय्याने, ट्रॅक्टरच्या साहाय्याने करताना। तसेच पूर्वीचे जे बी बियाणे होते त्या बी बियाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संकरीकरण केल्यामुळे आणि त्या मशिनरींचा उपयोग केल्यामुळे, वेगवेगळ्या औषधांचा उपयोग केल्यामुळे पूर्वी 40-50 वर्षापूर्वी शेतीतून जेवढं उत्पन्न येत होतं त्याच्या जवळजवळ दुप्पट किंवा दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न येत आहे। शेतीच्या बाबतीत आता 15 ते 20 वर्ष झालं आपला भारत देश पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आहे आणि हे विज्ञानामुळे शक्य झाले। दुसरे एक उदाहरण द्यायचं झालं तर दुग्ध व्यवसाय। 30-35 वर्षापूर्वी शक्यतो आपल्या देशातील गायी किंवा म्हैशी, गायी सर्वसाधारणपणे दिवसाला 4 किंवा 5 लिटर दूध देत असत। पण आता विविध संकरित गायी तयार झालेल्या आहेत। उदाहरणार्थ जर्सी होस्टन या गायींच्या मदतीने या गायी आता सध्या जवळजवळ दिवसाला 15 ते 20 लिटर दूध देत आहेत। म्हैशीचे ही बाबतीत तसंच, म्हैस दिवसाला त्या 40-50 वर्षापूर्वी फार तर 4 ते 5 किंवा 6 लिटर दूध देत असेल, तर आता वेगवेगळ्या प्रकारच्या संकरित म्हैशी आहेत। उदाहरणार्थ जाफराबादी म्हैस वगैरे ह्या दिवसाला जवळजवळ 15 ते 18 लिटर दूध देतात। आणि दुधाच्या बाबतीत सुद्धा आपल्या देशामध्ये श्वेत क्रांती झालेली आहे। दूध दुधाच्या बाबतीत सुद्धा देश स्वयंपूर्ण झालेला आहे। अनेक क्षेत्रात विज्ञानाने प्रगती केलेली आहे। आरोग्य क्षेत्रात तरी भरपूर प्रगती केलेली आहे। उदाहरण एक द्यायचं झालं तर 1895 म्हणजे जवळजवळ 125 वर्षापूर्वी आपल्या पुण्यामध्ये एक प्लेगची साथ आलेली होती। तर ती साथ प्लेग ज्या व्यक्तीला झाला ते व्यक्ती 2 किंवा 3 दिवसात मुक्ती पडत असेल। जवळजवळ 80% त्यावेळी पुण्यात ज्यांना प्लेगची साथ झाली ते 80%, 70 ते 80% लोकांचा मृत्यू झालेला होता। परंतु आता ह्या प्लेग पेक्षा सध्या चालू आहे कोरोनाची जागतिक लेवलला मोठी भयानक साथ चालू आहे। एवढी मोठी कोरोना किंवा कोविड-19 या विषाणूची साथ असून सुद्धा आपल्या विज्ञानाने किंवा मानवाने एवढी प्रगती केलेली आहे की मृत्यू दर जास्तीत जास्त 1 ते 2% आहे। विज्ञानाने दळणवळण क्षेत्रात प्रगती केलेली आहे, दूरसंचार क्षेत्रात प्रगती, असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात विज्ञान नाही। फक्त एकच स्थिती राहिलेली आहे, फक्त मनुष्य
हवेमध्ये पक्षाप्रमाणे संचार तेवढा करायचा राहिलेला आहे. पुढे मागे त्याही शक्यता होतील असं मला वाटतं. आणि आपण आता आपल्या पाठाकडे वळूया. आज आपण पाठ क्रमांक 5 अणूचे अंतरंग इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम या पाठामधील प्रामुख्याने अणुक्रमांक किंवा अणुअंक, अणुवस्तुमानांक किंवा अणुभारांक, इलेक्ट्रॉन स्वरूपण व संयुजा, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि अँड व्हॅलेन्सी या विषयी आपण माहिती घेणार आहोत. पाठाला आपण सुरुवात केल्या वेळी अणुमधील अवकण आपण पाहिलेले होते. प्रामुख्याने अणुमधील अवकण हे 3 होते: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. पदार्थाचा मूलद्रव्याचा लहानात लहान घटक की जो रासायनिक प्रक्रियेमध्ये भाग घेतो त्या घटकाला अणु म्हणतात. असा अणु हा अविभाजनीय आहे, अनाशवंत आहे आणि डोळ्याने न दिसणार आहे. अणूची रचना आपण पाहिलेली होती गेल्या तासाला. अणुमध्ये हे 3 अणु अवकण असतात: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉनची संज्ञा P आहे, न्यूट्रॉनची संज्ञा N लिहितात, तर इलेक्ट्रॉनची संज्ञा स्मॉल e या अक्षराने लिहिली जाते. स्थान: प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची स्थान अणूच्या केंद्रकात असते, तर इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षामध्ये फिरत असतात. हे आपण शिकलेलोच आहोत. पुन्हा प्रभार प्रोटॉन वरती धन प्रभार असतो, इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार असतो, तर न्यूट्रॉन हा प्रभार रहित असतो किंवा न्यूट्रॉन वर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो. नंतर वस्तुमान: प्रोटॉनचे वस्तुमान 1 डाल्टन म्हणजे 1 मिलीग्रॅमच्या कितीतरी असंख्य पटीने कमी 1 डाल्टन तेवढंच वस्तुमान न्यूट्रॉनचं असतं. आणि इलेक्ट्रॉनची वस्तुमान प्रोटॉन पेक्षा जवळजवळ 1800 पटीने कमी असते, म्हणजे अतिशय नगण्य असते प्रोटॉनच्या तुलनेत. संख्या: अणूमधील प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते, तर काही न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्ये एवढी किंवा प्रोटॉनच्या संख्येपेक्षा जास्त असू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, कार्बन मध्ये प्रोटॉन 6 असतात, तसेच इलेक्ट्रॉन सुद्धा 6च असतात. न्यूट्रॉन हे 6 असू शकतात किंवा काही कार्बन मध्ये 7 न्यूट्रॉन असतात, काही कार्बन मध्ये 8 न्यूट्रॉन असतात. आता 7, 8 आणि 6, 7, 8 हे न्यूट्रॉन असलेले कार्बन वेगवेगळे असतील. ते समस्थानिक आपण नंतर पुन्हा पाहणार आहोत. There are 3 subatomic particles are present in the atom, that is the proton, neutron and electron. Proton is present in the nucleus of atom, also neutron is present in the nucleus of atom, and electrons are revolving around the nucleus. Proton is positively charged particle, while electron is negatively charged particle, and neutron have no charge. The mass of proton and neutron is 1 Dalton, and very negligible mass of electron is there. The number of protons and number of electrons are same in the atom, while neutrons are different or greater than number of protons. पुढे पाहूया काही मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची स्थिती. समोर स्क्रीन दिसते, त्यामध्ये हा सोडियम या मूलद्रव्याचा अणू आहे. सोडियमच्या या मूलद्रव्याच्या अणूच्या केंद्रकामध्ये पहा, पिवळ्या रंगाने दिसतात ते प्रोटॉन आहेत, जांभळ्या रंगाने दिसतात केंद्रकात ते न्यूट्रॉन आहेत, आणि हे केंद्रकामध्येच हालचाल करताना दिसतात. केंद्रकाच्या भोवती वेगवेगळ्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात, तर तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतो. तुम्हाला आत्ताच मी सांगितलेलं आहे
प्रोटॉनवर धन प्रभार असतो आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. धन प्रभार आणि ऋण प्रभार यांचं संतुलित असतात, प्रभारांचं संतुलीकरण झालेलं असतं, म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूट्रल, म्हणून अणु हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे पुढे दुसरा एक अणु पाहू. हा क्लोरीन अणु. क्लोरीनचा अणु अंक 17 आहे, म्हणजेच क्लोरीन मध्ये 17 प्रोटॉन आणि 17 इलेक्ट्रॉन असतात. केंद्र ठिकाणी पहा, दोन वेगवेगळे रंग दिसतात. या ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात, तर तिसऱ्या कक्षेमध्ये राहिलेले 7 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. नेक्स्ट मूलद्रव्य पाहूया आपण, ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात, तर दुसऱ्या कक्षेमध्ये आहेत राहिलेले 6 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. तर मध्यभागी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रकात असतात. नेक्स्ट पहा, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम मध्ये 13 इलेक्ट्रॉन असतात. केंद्रकाच्या ठिकाणी लाल रंगाचे दिसतात हे प्रोटॉन, दुसरे आकाशी रंगाचे दिसतात ते न्यूट्रॉन. ते केंद्रकातच हालचाल करतात. तर केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन्स पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तर तिसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. सूक्ष्मपणे निरीक्षण करा. नेक्स्ट आहे न्यूऑन. न्यूऑन मध्यभागी प्रोटॉन, जांभळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे न्यूट्रॉन आहेत केंद्रकात. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरतात आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी संपूर्ण अणूची रचना आहे आपल्या सूर्यमालेसारखी आहे. पहा, सूर्याच्या मध्ये असणाऱ्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सूर्याच्या भोवती असणारे प्लॅनेट फिरत असतात. परंतु सूर्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि प्लॅनेट मध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळे दोन्ही, नाहीतर काय होईल, सूर्यामध्ये जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळे सूर्याकडे सगळे ग्रह आकर्षिले जायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती, तसंच वेगवेगळ्या ग्रहामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळे ते सर्व प्लॅनेट्स किंवा ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षात फिरत असतात. परंतु या ठिकाणी अणूमध्ये पहा काय सांगितलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे अणूमध्ये प्रोटॉन असतात. प्रोटॉन मध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती नाही, परंतु प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, धन प्रभारित कण आहेत. आणि या प्रोटॉन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते, विद्युत चुंबकीय ऊर्जा असते, धन प्रभारित. मग या विद्युत चुंबकीय ऊर्जा प्रोटॉन मध्ये असतात, तर बाहेर फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन मध्ये सुद्धा ऊर्जा असते. त्यामुळे या ठिकाणी सूर्यमालेसारखे केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल की प्रोटॉन मध्ये विद्युत प्रभार, धन विद्युत प्रभार असतो, म्हणजे चुंबकीय आहे. चुंबक म्हणजे तुम्हाला माहित आहे, 2 चुंबकीय सजातीय ध्रुव एकत्र आले तर त्यांचं प्रतिआकर्षण होतं. मग एका प्रोटॉनवर धन प्रभार आहे, दुसऱ्या प्रोटॉनवर केंद्रकात धन प्रभार आहे, तर ते दूर जायला पाहिजे. तर तरीही ते प्रोटॉन्स दूर जात नाहीत, कारण ह्या सर्व प्रोटॉन्सना जे केंद्रकात दुसरे असणारे न्यूट्रॉन आहेत, ते न्यूट्रॉन त्या सर्व प्रोटॉनना एकत्रित बांधून ठेवतात. त्यामुळे प्रोटॉन कुठेही भरकटत नाही. दॅट्स वाय प्रोटॉन्स डू नॉट वंडर हिअर अँड देअर. म्हणून न्यूट्रॉनचं कार्य प्रोटॉन्सना बांधून ठेवणे या केंद्रकाच्या ठिकाणी, आणि प्रोटॉन मध्ये असणाऱ्या विद्युत चुंबकीय शक्तीमुळे इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. हे आपण नील बोरच्या अणुप्रारूपामध्ये आपण शिकले. नेक्स्ट पाहूया, आज आपण मूलद्रव्याची अणुसंज्ञा, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक संकेत स्वरूपात कसे दाखवायचे ते आपण पाहणार.
अणुसंज्ञा मीन्स ॲटॉमिक सिम्बॉल. पहा, मूलद्रव्याचं छोट्या रूपात लिहिण्यासाठी वापरलेले चिन्ह. जवळजवळ पहा, मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीमध्ये 118 मूलद्रव्य आहेत. तर 118 मूलद्रव्य वारंवार लिहिण्याऐवजी त्याचं संक्षेप काही केलेले आहेत. उदाहरणार्थ नायट्रोजन हे मूलद्रव्य पूर्णपणे नायट्रोजन शब्द लिहिण्यासाठी संक्षेप कॅपिटल एन वापरला असतो. असं प्रत्येक मूलद्रव्याची ही संज्ञा वापरलेली आहे. कार्बनची संज्ञा सी, ऑक्सिजनची संज्ञा तुम्हाला माहित आहे ओ, ॲल्युमिनियमची संज्ञा कॅपिटल ए स्मॉल एल, कॉपरची संज्ञा कॅपिटल सी स्मॉल यू. असे प्रत्येक मूलद्रव्य संक्षिप्त स्वरूपासाठी लिहिण्यासाठी जे चिन्ह वापरलेले आहेत त्याला नाव आहे अणुसंज्ञा. नेक्स्ट, अणुअंक. अणुअंक म्हणजे अणुच्या केंद्रकामध्ये असणारी प्रोटॉनची संख्या. अणुच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात किंवा काही वेळा त्यांना अणुक्रमांक सुद्धा संबोधतात. आणि अणुअंक किंवा अणुक्रमांक हा कॅपिटल झेड या अक्षराने दर्शवतात. पुन्हा अणुवस्तुमानांक. आत्ताच तुम्हाला सांगितलं अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची यांची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय, किंवा अणुभारांक सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि हा अणुवस्तुमानांक कॅपिटल ए या चिन्हाने दाखवतात. आता हे कोणतंही मूलद्रव्य चिन्हांकित संख्येत कसे लिहायचे ती पद्धत या ठिकाणी आहे. पहा, मध्यभागी संज्ञा लिहिली जाते म्हणजे संक्षिप्त स्वरूपात मूलद्रव्य लिहिलं जातं. डाव्या बाजूला खालील बाजूस अणुअंक किंवा अणुक्रमांक लिहिला जातो. तर डाव्या बाजूला वरील बाजूस वस्तुमानांक लिहिला जातो. उदाहरणार्थ पहा, कार्बन. कार्बनच्या डाव्या बाजूला खालील बाजूस 6 आहे तर वरील बाजूस 12 लिहिली. 6 हा अंक काय दर्शवतो? अणुअंक किंवा अणुक्रमांक. काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि वरील 12 हा अंक काय दाखवतो? अणुवस्तुमानांक. आणि सी म्हणजे कार्बनची संज्ञा. दुसरं उदाहरण पाहूया, एन. एन हे तुम्हाला माहित आहे नायट्रोजनची संज्ञा आहे. आता एन लिहिताना चिन्हांक त्याची अणुअंक लिहिताना डाव्या बाजूला खालील बाजू 7 म्हणजेच अणुअंक 7 आहे आणि अणुवस्तुमानांक 14 आहे. लक्षात ठेवा, अणुसंज्ञा म्हणजे सिम्बॉल. या ठिकाणी 6 is the atomic number of carbon, while this 12 is mass number or atomic mass number of carbon. आणि number of protons, total number of protons is called as atomic number, while total number of neutrons and protons present in the nucleus is called as mass number or atomic mass number. पुढे पहा, लक्षात ठेवा, मूलद्रव्याच्या अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. पुन्हा एकदा ऐका, प्रोटॉनची संख्या म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक किंवा अणुक्रमांक असतो. आता आपण काही थोडेसे प्रश्न पाहूया. ऑक्सिजनची संज्ञा O आहे. सिम्बॉल ऑफ ऑक्सिजन इज O. त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन असतात. द न्यूक्लियस ऑफ ऑक्सिजन कंटेन्स 8 प्रोटॉन्स आणि 8 न्यूट्रॉन्स. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक ठरवा आणि त्याची चिन्हांकित मांडणी करा. आता या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा, मी संज्ञा मध्यभागी लिहायचं. डाव्या बाजूला खालील बाजूस अणुक्रमांक, झेड म्हणजे अणुक्रमांक, ए म्हणजे अणुवस्तुमानांक. मग लिहूया तर पहा, संज्ञा O, खालील बाजूस अणुक्रमांक 8 आणि वरील बाजूस डाव्या वरील बाजूस अणुवस्तुमानांक 16. अशा पद्धतीने संक्षिप्त लिहितात. प्रश्न 2 पाहूया. कार्बनचा अणू 6 आहे तर कार्बनच्या अणूत किती इलेक्ट्रॉन असतात? अतिशय सोपं आहे. अणूमधील
जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, आणि तो अणुअंक 6 असतो. मग अणुअंक 6 आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या 6. मग प्रोटॉनची संख्या 6 तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या 6 होय. नेक्स्ट पहा, सोडियम या मूलद्रव्याच्या अणुत 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर सोडियमचा अणुअंक किती? फक्त त्याच स्वरूपाचे प्रश्न आहेत, उलट सुलट टाकलेत. इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच प्रोटॉनची संख्या आणि तीच अणुअंक असतो. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन 11 आहेत म्हणजे सोडियमच्या अणुमध्ये 11 प्रोटॉन असणार, आणि 11 प्रोटॉन आहेत म्हणजे सोडियमचा अणुअंक सुद्धा 11 असणार आहे. नेक्स्ट पहा, मॅग्नेशियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 आणि 24 आहेत. तर हाऊ कॅन इट रिप्रेझेंट इन सायन्स? चिन्हांकित संख्येमध्ये कसं तुम्ही दर्शवाल? पहा, मॅग्नेशियम म्हणजे मध्यभागी लिहिणार आहे तुम्ही संज्ञा, मॅग्नेशियमची संज्ञा Mg. अणुक्रमांक डाव्या बाजूला खालील बाजूस लिहिणार आपण 12 आणि वरील बाजूस अणुवस्तुमानांक लिहिणार आहे 14. पहा या पद्धतीने Mg 12 हे चिन्ह अणुअंक किंवा अणुक्रमांक दर्शवतं, तर 24 ही संख्या अणुवस्तुमानांक दर्शवते. शेवटचं एक उदाहरण पाहू. कॅल्शियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 आणि 40 आहे. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकातील न्यूट्रॉनची संख्या काढा. पहा, अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या किती दिलेला आहे? पहा, अनुक्रमे अणुअंक 20 दिलेला आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या 20. पुन्हा अणुवस्तुमानांक म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. मग अणुवस्तुमानांक सुद्धा आपल्याला 40 दिलेला आहे, प्रोटॉनची संख्या 20 दिलेली आहे. सोपं आहे, अतिशय सोपं गणित. किमती भरा, अणुवस्तुमानांक 40, प्रोटॉनची संख्या 20 अधिक न्यूट्रॉनची संख्या विचारलेली आहे. 20 चे पक्षांतर करा म्हणजे 20 डाव्या बाजूला न्या, वजा होतील, बरोबर 40 वजा 20 न्यूट्रॉनची संख्या. वजाबाकी केली 20 ही न्यूट्रॉनची संख्या. म्हणजेच कॅल्शियमच्या अणुअंक 20 असेल, अणुवस्तुमानांक 40 असेल, तर कॅल्शियम मध्ये 20 न्यूट्रॉन असतात. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या काढू शकतो. पुढे पाहूया. आपल्याला समोर एक टेबल दिसतंय पहा. टेबलचे कॉलम्स आहेत. चिन्हांकित लेखन, मूलद्रव्याचे नाव, अणुक्रमांक, अणुवस्तुमानांक, प्रोटॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच A-Z आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच प्रोटॉनची संख्या असते, म्हणजेच अणुक्रमांक असतो. गडबड होत असेल तुम्हाला एक उदाहरण पाहूया. पहा, या ठिकाणी युरेनियम 92-235. यू म्हणजे युरेनियम मूलद्रव्य आहे. 92 म्हणजे तुम्हाला समजलंच असेल हा अणुअंक आहे, आणि 235 235 हा अणुवस्तुमानांक आहे. यू म्हणजे मूलद्रव्याचे नाव युरेनियम. आता अणुक्रमांक कोणता? तर डाव्या बाजूच्या खालील बाजूची संख्या असते ती अणुक्रमांक, म्हणजे झेड ची किंमत 92. काळजीपूर्वक मुलांना लक्ष द्या, नंतर मी तुम्हाला इथेच काही प्रश्न विचारणार आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे डाव्या बाजूला वर जी संख्या लिहिलेली असते तो अणुवस्तुमानांक असतो, कॅपिटल A 235. मग जो अणुक्रमांक किंवा अणुअंक असतो झेड, तीच प्रोटॉनची संख्या आहे. अतिशय सोपा आहे, 92. न्यूट्रॉनची संख्या आपण आताच उदाहरण पाहिलं कसं काय करतो, वस्तुमानांक म्हणजे A तून झेड वजा करतो. सोपं आहे. 235 वजा 92 बरोबर 143. आणि इलेक्ट्रॉनची संख्या विचारलेली आहे म्हणजेच प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुक्रमांक 92. पुन्हा एकदा दुसरं उदाहरण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अणुक्रमांक 2 हे उदाहरण आहे. CO 2760. आता CO म्हणजे मूलद्रव्याचं नाव तुम्हाला माहित आहे, 7वीत आपण पाहिलेलं आहे, कोबाल्ट. आता खाली जो 17
27 आकडा दर्शवतोय ती किंमत झेड ची म्हणजेच अनुक्रमांक. नंतर वरील आकडा जो 60 आहे तो अणुवस्तुमानांक असतो, म्हणजे ए ची किंमत 60. मग प्रोटॉनची संख्या म्हणजेच अनुक्रमांक किती आहे 27. न्यूट्रॉनची संख्या पहा ए मायनस झेड म्हणजे 60 वजा 27 वजा बाकी येते 33. आणि झेड म्हणजेच इलेक्ट्रॉन संख्या. ही पहा झेड प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन तेवढाच अनुक्रमांक. झेड 3 आहे, तिन्ही ठिकाणी सेमच येणार आहे. तर पाहिजे तिसरा जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये 92 आहे. परत प्रोटॉनची संख्या झेड तिथेही 92 आहे, इलेक्ट्रॉनची संख्या ही 92 आहे. म्हणजे या ठिकाणी झेडची किंमत सुद्धा 27 येणार आहे. नेक्स्ट उदाहरण पहा. हे मुद्दा म्हणून घेतलेले आहेत युरेनियम कोबाल्ट, कारण आपल्याला नंतरच्या तासाला समस्थानिके घ्यायचे आहेत. त्यामध्ये ही मूलद्रव्ये येणार आहेत. हे मूलद्रव्य म्हणजे ही अणुवस्तुमानांक असणारी मूलद्रव्ये, त्यांचे उपयोग पाहिजे आहेत आपल्याला. इथे पहा हे जे मध्यभागी जे संक्षेप आहे ते आय आहे. आय खाली 53 आणि वरती 131. आय 53 131. मूलद्रव्याचं नाव आहे आयोडीन. झेड ची किंमत 53. ए ची किंमत 131 असणार आहे पहा. मग झेड ची किंमत म्हणजे प्रोटॉनची संख्या आहे 53. न्यूट्रॉनची संख्या ए मायनस झेड म्हणजे 131 मायनस 53 बरोबर 78. आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे जेवढी प्रोटॉनची संख्या आहे 53 तेवढी. नेक्स्ट आयसोटोप समस्थानिक आहे Na1121. पहा आता या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे Na म्हणजे मूलद्रव्याचं नाव. यस, एनीबडी ऑफ यू, Na हे कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे? यस ऋग्वेद. सर सोडियम. सोडियम, करेक्ट, व्हेरी नाईस. ओके, मग सोडियमचा अनुक्रमांक सांग बाळा तूच. हॅलो सर 11. 11, व्हेरी नाईस, करेक्ट. नेक्स्ट अणुवस्तुमानांक सांग सोडियमचा. सर 24. यस 24 अणुवस्तुमानांक. आणि प्रोटॉनची संख्या सांग. सर 11. यस करेक्ट 18. सुंदर उत्तर. न्यूट्रॉनची संख्या सांग बाळा. ए मायनस झेड. सर 13. व्हेरी नाईस, एक्सलंट आन्सर 13. आणि इलेक्ट्रॉनची संख्या सांग बाळा तू. सर 11. व्हेरी नाईस, एक्सलंट आन्सर. नाव काय गे बाळा? भाग्यश्री काय? नाही सर, गायत्री. गायत्री, व्हेरी नाईस. अच्छा, आता दुसऱ्या मुलाने सांगायचं आहे पहा. क्रमांक 5 हे चिन्हांकित आहे C614. सर कार्बन. ओके, नाव सांग बाळा. काय सांगितलंस? हॅलो, नाव सांग. सर आरुष. आयुष ना? आरुष. आरुष 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 आरुष, छान सुंदर उत्तर, कार्बन. आता आरुष तू सांग, अनुक्रमांक सांग रे या चिन्हावरून. 6 सर. 6, करेक्ट. आणि अणुवस्तुमानांक 14 सर. 14. छान आरुष, सुंदर उत्तर दे, व्यवस्थित समज. आता प्रोटॉनची संख्या किती सांगा ह्याच्यावरून. प्रोटॉनची संख्या 6 म्हणजेच अनुक्रमांक, करेक्ट, व्हेरी नाईस. न्यूट्रॉनची संख्या सांगा. ए मायनस झेड. 8 सर. यस करेक्ट 8, व्हेरी नाईस. आणि शेवटी इलेक्ट्रॉनची संख्या 6. 6. सुंदर उत्तर. म्हणजे तुम्हाला अणुमधील असणारे तिन्ही अणु अवकण यांची संख्या व्यवस्थितपणे समजलेले आहे, तुम्ही समजतो आणि पुढे जातो. नेक्स्ट आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉनचे वितरण. तुम्ही आता मुव्हेबल आकृती पाहिले पहा. अणुतील केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग in different shells
आता या ऑर्बिट या ठिकाणी इथून पुढे आपण ऑर्बिट ऐवजी त्याला ऑर्बिट म्हणजे कक्षा, त्याच्याऐवजी आपण शेल म्हणजे कवच हा शब्द वापरणार आहोत. अणूच्या केंद्रकामध्ये अणूमध्ये केंद्राभोवती वेगवेगळ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता समोर तुमच्या दिसणारी ही आकृती पहा. मध्यभागी लाल रंगाचं जे पॉझिटिव्ह चिन्ह आहे ते आहे धन प्रभारित केंद्रक. त्यामध्ये तुम्हाला माहित आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असते, पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. त्या भोवती वरती केंद्रकाच्या भोवती एक अंक दिसतोय पाहूया, ते पहिलं कवच आणि त्या कवचाला नाव आहे के शेल, नाव दिलेलं आहे के कवच. नंतर निळ्या ह्याच्यामध्ये वर्तुळ दिसतं, ते निळ्या पेनाने केलेलं दुसरं कवच, त्या कवचाला नाव आहे यल शेल किंवा यल कवच, ते पाहायला जाईल. पुन्हा काळ्या शाईने केलेलं आहे ते तिसरं कवच, तिसऱ्या कवचाला नाव आहे एम शेल आणि चौथं करत सर्वात बाहेर त्याला एन शेल. या पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं ह्या 4 शेल मध्ये इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरत असतात. आता या ठिकाणी पहा, केंद्रका बाहेरच्या पहिल्या कवचाला तुम्हाला माहित आहे के कवच नाव आहे, दुसऱ्या कवचाला यल कवच, तिसऱ्या कवचाला एम कवच, चौथ्या कवचाला एन कवच असं म्हणतात. आणि ह्या कवचाच्या क्रमांकासाठी एन ही संज्ञा वापरलेली आहे. म्हणजे एन बरोबर 1, एन बरोबर 2, एन बरोबर 3, एन बरोबर 4 यानुसारच कवचांना के एल एम एन असं संज्ञाने संबोधलेलं आहे. पहा, आता प्रत्येक कवचामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसण्याची किंवा इलेक्ट्रॉन असण्याची क्षमता एका सूत्राने दर्शवली जाते, 2n². सर्वांनी हे व्यवस्थित समजून घ्या. एन म्हणजे कवचाचा नंबर ऑफ शेल म्हणजे कवचाचा क्रमांक, 2n², 2n वर्ग या सूत्राने त्या शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकते हे दाखवलं जातं. एनचं जसं मूल्य वाढतं तसं त्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्याही वाढते आणि त्या कवचाची ऊर्जाही वाढत असते. आपणाला या ठिकाणी एक टेबल मी पुन्हा समोर आणलेलं आहे, सारणी आणलेली आहे. पहिल्या जो स्तंभ आहे त्या स्तंभाचे 2 भाग केलेले आहेत, दुसरा स्तंभ आहे त्याचे 2 भाग केले आहेत. पहिल्या स्तंभामध्ये संज्ञा लिहिलेले आहेत. संज्ञा म्हणजे कवच, के कवच, यल कवच, यम कवच आणि एन कवच. आता समोर तुमच्या वरती आकृती पण आहे पहा, अणूची अंतर्गत रचना. एन म्हणजे या ठिकाणी के चे एन म्हणजे पहिलं कवच आहे. मग एन ची किंमत 1 आहे. फक्त या सूत्रामध्ये किंमत भरायची 2 गुणिले एन वर्ग म्हणजे 2 गुणिले 1 चा वर्ग. 1 चा वर्ग आत्ताच मॅडमने शिकवलं तुम्हाला, 1 गुणिले 1 असतो, 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणजे पहिल्या के शेल मध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात. मग एखाद्या मूलद्रव्याचा अणू 2 पेक्षा जास्त आहे तर ह्या के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात आणि राहिलेले इलेक्ट्रॉन नेक्स्ट कवचामध्ये जातात. दुसरं कवच आहे यल कवच. यल कवचाचा क्रमांक 2 वरती निळ्या ह्याच्यामध्ये दाखवलेला यल कवच. सूत्र आहे 2n². एन ची किंमत आपण 2 भरणार आहोत, 2 गुणिले 2 चा वर्ग. 2 चा वर्ग तुम्हाला माहित आहे अतिशय सोपं, 4 गुणिले 2 8. म्हणजे यल या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. तिसरं कवच आहे यम. सूत्रामध्ये किंमत भरा, 2 गुणिले 3 चा वर्ग. 3 चा वर्ग आहे 9, 9 गुणिले 2 बरोबर 18. म्हणजे यम या कवचामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन फिरत असते. चौथं कवच आहे एन. सूत्रामध्ये किंमत भरा, 2 गुणिले 4 चा वर्ग, 4 चा वर्ग 16 गुणिले 2 बरोबर 32. म्हणजे चौथ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन बसण्याची क्षमता 32 आहे.
काळजीपूर्वक लक्ष द्या. ह्याच्यानंतर आपण परत इलेक्ट्रॉनचे वितरण पाहणार आहोत. इलेक्ट्रॉनचे वितरण म्हणजे शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ एन ॲटम इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर या ठिकाणी के या कवचामध्ये पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, एल या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असू शकतात. तिसरं कवच यम आहे, त्या कवचामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. चौथं कवच एन आहे, एन या कवचामध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात. आता आपण प्रत्यक्ष काही उदाहरणं पाहूया. मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. या ठिकाणी पहा, शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स in atom of element is called as electronic configuration of element. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवच निहाय मांडणे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. पहा, प्रत्येक इलेक्ट्रॉन तो ज्या कवचामध्ये असतो त्या कवचानुसारच त्याची ऊर्जा असते. पहिल्या कवचामध्ये ऊर्जा कमी, दुसऱ्या कवचामध्ये जास्त ऊर्जा. पहिल्या कवचातील ऊर्जा सर्वात कमी असते पहा, आणि बाकी नंतर कवचाप्रमाणे ऊर्जा वाढते. काही मूलद्रव्याचे प्रत्यक्ष इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहायचं. पुन्हा मी एक तुमच्या समोर सारणी घेऊन येत आहे. इथं मूलद्रव्य लिहिलेले आहेत, संज्ञा आहेत, इलेक्ट्रॉनिक संख्या, कवचातील इलेक्ट्रॉनचे वितरण, संख्या स्वरूपात इलेक्ट्रॉन स्वरूपन. लक्ष द्या, या ठिकाणी मी हेलियम, निऑन आणि आर्गॉन हे 3 मूलद्रव्य हेतू पुरस्करपणे लाल रंगात लिहिलेले आहेत. त्याचं स्पष्टीकरण नंतर देईन मी. तर हायड्रोजनची संज्ञा, हायड्रोजन या मूलद्रव्याची संज्ञा कॅपिटल एच. हायड्रोजन हायड्रोजन मूलद्रव्याचा अणु क्रमांक 1 म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या 1. मग हायड्रोजनच्या अणूमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, तो कोणत्या कवचामध्ये असणार? पहिल्या कवचामध्ये, के कवचामध्ये. पुढे पहा, कवच कमालधारकता असे शब्द लिहिलेले आहे. म्हणजे के या शेल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. एल या शेल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. एम या शेल मध्ये 18, तर एन या शेल मध्ये 32. मग या ठिकाणी हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन सर्वात सोपा, फक्त नंबर 1 आहे. नेक्स्ट हेलियम. हेलियमची संज्ञा कॅपिटल एच स्मॉल ई. इलेक्ट्रॉनची संख्या 2, जो अणुअंक आहे तोच इलेक्ट्रॉनची संख्या. मग हे 2 इलेक्ट्रॉन के या कवचामध्ये बसतात आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा फक्त 2. तिसरं मूलद्रव्य लिथियम. लिथियमची संज्ञा कॅपिटल एल स्मॉल आय. याचा अणुअंक किती आहे? 3 आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या 3 असणार आहे. मग इलेक्ट्रॉन कवच संख्या के कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. राहिलेला 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचात म्हणजे एल या कवचामध्ये फिरणार आहे, अशा पद्धतीने. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिताना याचं 2 स्वल्पविराम 1. स्वल्पविराम हा अतिशय आवश्यक आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिताना. हे काही ठराविक विज्ञानामध्ये संक्षेप असतात, ते संक्षेप जसेच्या तसे लिहायचे. 2 स्वल्पविराम तुम्ही 1 स्वल्पविराम नाही दिला तर ते इलेक्ट्रॉन स्वरूपन होत नाही. 2,1 असंच इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं आहे. कार्बनची संज्ञा सी. अणुअंक कार्बनचा 6 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 6 असणार आहे. के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतील. एल कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन बसू शकतील. सॉरी, एल कवचामध्ये राहिलेले 4. मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 4. ओके. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन संदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आर यू रेडी? हॅलो. ओके. नायट्रोजनचं रेणुसूत्र कोण संज्ञा सांगू शकेल का रे कोण? नायट्रोजन, नायट्रोजनची नाही का संज्ञा आहे एन, कॅपिटल एन. कॅपिटल एन, करेक्ट. नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे, सर, म्हणजे हा बोल. 7 इलेक्ट्रॉनची संख्या.
मग पहिल्या कवचात किती इलेक्ट्रॉन बसू शकतील बाळा? सर के शेल मध्ये 2 बसणार हा, आणि के शेल मध्ये नाही का 2 आणि एल शेल मध्ये 5. एल शेल मध्ये 5. व्हेरी नाईस. मग त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण सांग बेटा. सर 2,5. 2,5. व्हेरी नाईस. ओके, नेक्स्ट मुलगा ऑक्सिजनचं संज्ञा. सर कॅपिटल ओ. कॅपिटल ओ. नाव सांग बाळा. आरुष सर. आरुष. ओके ओके. मग ऑक्सिजनचा अणुअंक 8 सर. आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या सांग आरुष. सर ते 8 आहेत. 8 आहे. इलेक्ट्रॉन 8 असतील. मग के कवचात किती इलेक्ट्रॉन? सर 2 आणि 6. 2, 6. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण सांग. सर 2,6. यस, 2,6. व्हेरी नाईस. आरुष तू सांग फ्लोरीनचं संज्ञा कॅपिटल एफ. फ्लोरीनचा अणुक्रमांक 9 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 9. मग इलेक्ट्रॉन वितरण सांग के शेल मध्ये. सर 2 आणि 7 येणार. यस, 2, 7. करेक्ट. एक्सलंट आन्सर. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण सांग. 2,7. 2,7. व्हेरी नाईस. तुम्ही प्रत्येक वेळी कॉमा बोलतात हे मला अतिशय आनंद आहे. व्यवस्थित सांगतात तुम्ही. ठीक आहे, आपण जास्त वेळ जायला नको. आपण पटपट पाहूया. न्यूऑन. न्यूऑनचं रेणूसूत्र संज्ञा येणार आहे. अनुक्रमांक न्यूऑनचा 10 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 10. आणि या ठिकाणी पहिल्या कवचामध्ये 2 असतील इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 असतील आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8. सोडियमचा रेणूसूत्र संज्ञा Na. अनुक्रमांक 11 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन 11. पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8. 8 आणि 2 10 झाले. एक इलेक्ट्रॉन राहिलेला आहे तिसऱ्या शेल मध्ये, म्हणजेच एम शेल मध्ये जाणार आहे. म्हणून त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8, 1. क्लोरीनचा अनुक्रमांक 17 आहे. म्हणजेच क्लोरीनच्या इलेक्ट्रॉनची संख्या 17 असणार आहे. सॉरी, संज्ञा कॅपिटल सी स्मॉल एल. इलेक्ट्रॉनची संख्या 17. के कवच 2 इलेक्ट्रॉन, एल कवच 8 इलेक्ट्रॉन, एम कवच राहिलेले 7 इलेक्ट्रॉन. 8 आणि 2 10 7 17. मग इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,8,7. आर्गॉन पहा कॅपिटल ए स्मॉल एल. अनुक्रमांक 18 आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या 18. पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, तिसऱ्या कवचामध्ये 8. इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,8,8. ब्रोमिनचा अनुक्रमांक आहे 35. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉनची क्षमता, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉनची क्षमता, तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉनची क्षमता. म्हणजे 18 आणि 8 26 आणि 2 28. 28 35 मधून 28 गेले, राहिले 7. 7 हे चौथ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन येतील. म्हणून ब्रोमिनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ब्रोमिन इज ॲज लाईक 2,8,18,17. काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रत्येक इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 1 आहे. लाल अक्षरात दाखवलेलं पहा हेलियम, निऑन आणि आर्गॉन 2, 2, 8, 2, 8, 8. नंतर बाकीचे पण इलेक्ट्रॉन स्वरूपण लक्षात ठेवा. नंतर आपल्याला संयोजामध्ये हे इलेक्ट्रॉन स्वरूपण अतिशय उपयुक्त पडणार आहे. आपण नेक्स्ट घटकाकडे जाऊया. इलेक्ट्रॉन स्वरूपण कवचाच्या रेखाटनाने दाखवणे. प्रश्न विचारले जातात तुम्हाला. मूलद्रव्याचं नावाने अनुक्रमांक दिला जातो, त्या दृष्टीने त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दाखवा. काही उदाहरणं पहा. मूलद्रव्याचे नाव हेलियम, कंसात 2 दिलेला आहे, तो अनुक्रमांक. मग 2 अनुक्रमांक म्हणजे लक्षात ठेवायचा त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत हेलियमच्या अणूमध्ये. इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन अशा पद्धतीने दाखवता येईल. मध्यभागी 2p अधिक 2n लिहिलेला आहे, म्हणजे तो केंद्रक आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये फिरताना दर्शवतात. आणि लिहिताना स्वरूपण कसं लिहायचं? फक्त 2 लिहायचं.
दुसरं उदाहरण पहा, न्यूऑन, सॉरी कंसामध्ये न्यूऑनचे अनुक्रमांक आहे 10 आहे, चुकून 1 झालेला आहे पहा. मग 10 आहेत म्हणल्यानंतर पहिल्या जो कवच आहे त्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, राहिलेले 8 दुसऱ्या कवचामध्ये आणि त्याचा इलेक्ट्रॉन 2,8. नेक्स्ट पहा आर्गॉन, आर्गॉन 18 म्हणजेच 18 इलेक्ट्रॉनची संख्या, पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त क्षमता 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कवचामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे हेलियम, निऑन, आर्गॉन हे वेगळ्या गटातील मूलद्रव्य आहेत पहा, नंतर स्पष्टीकरण संयुजामध्ये येणार आहे तुम्हाला. म्हणून याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 288 या आकृतीच्या सहाय्याने आपण दर्शवतो. नेक्स्ट पहा हायड्रोजन, अनुक्रमांक 1 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन 1. अशा पद्धतीने आपल्याला हायड्रोजनचे स्वरूपन दाखवता येईल. नेक्स्ट खाली इलेक्ट्रॉन स्वरूपन. नेक्स्ट आहे लिथियम, अनुक्रमांक 3. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन स्वरूपन आकृतीवरून सांगायचं, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1. नेक्स्ट आहे कार्बन 6 म्हणजे इलेक्ट्रॉन 6 असणार. मग मध्यभागी केंद्रक दाखवायचा, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये राहिलेले 4 इलेक्ट्रॉन पहा अशा पद्धतीने. आणि खाली इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिता येईल 2, 4. नेक्स्ट उदाहरण ऑक्सिजनचं आहे, 8 दिलेला आहे अणुअंक म्हणजे 8 इलेक्ट्रॉन, मध्यभागी केंद्रक दाखवायचा, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, राहिलेले 6 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये अशा पद्धतीने दाखवते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 6. पुढे पहा सोडियम 11, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 येणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 1. अशा पद्धतीने तुम्हाला मूलद्रव्य आणि त्याचा अणुअंक दिला असतं, तर प्रत्येकाला इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन पेन्सिलच्या साहाय्याने काढायचं असतं. तर असे प्रश्न वारंवार पुढे येणार आहेत. आपण नेक्स्ट क्लोरीन पाहूया. क्लोरीनचा अनुक्रमांक 17, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, 8 आणि 2 10 गेले, तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 7. मला वाटतं इलेक्ट्रॉन स्वरूपन थोड्याफार प्रमाणात तुम्हाला समजलेले आहेत. आता आपण पुढच्या संयुजा या घटकाकडे जाऊया. संयुजा व्हॅलेन्सी आणि संयोग कंपाऊंड. लक्षात ठेवा, संयुग आणि संयुजा म्हणजे फरक आहे. संयुग म्हणजे कंपाऊंड आणि संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी. मूलद्रव्यातील, आपण ही शिकलेलं आहे व्याख्या, मूलद्रव्यातील अणूने तयार केलेले रासायनिक बंधाची संख्या म्हणजे संयुजा होय. हे पाठीमागे आपण शिकलेलं आहे रासायनिक बंध. या ठिकाणी मूलद्रव्याची संयुजा हे त्याच्या कवचाच्या बाहेरील इलेक्ट्रॉन स्वरूपावरून ठरते. उदाहरणार्थ पहा, हायड्रोजन 1 हा अंक अणुअंक दर्शवतो म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या. तर या ठिकाणी हायड्रोजनचा हा जो केंद्रक आहे, त्या केंद्रकाभोवती जी पहिलं कवच आहे त्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरते. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनचे संयुजा 1 आहे, स्पष्टीकरण नंतर देईन मी. दुसरं आहे पहा कार्बन. कार्बनचा तुम्हाला माहित आहे अणुअंक 6 आहे. अणुअंक 6 म्हणजे प्रोटॉनची संख्या 6. प्रोटॉनची संख्या 6 म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन 6 असतात. मग 6 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं, ह्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने. मग या ठिकाणी बाहेरच्या कवचामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ती त्या मूलद्रव्याची संयुजा असते. हायड्रोजन मध्ये बाहेर एकच कवच आहे आणि त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हायड्रोजनची संयुजा 1 आहे. तर हे कार्बन पहा, कार्बनच्या बाहेरील कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून कार्बनची संयुजा 4. लक्षात ठेवा, जे बाहेरील कवच आहे त्या बाहेरील कवचाला संयुजा कवच म्हणतात आणि बाहेरील कवचात जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणतात किंवा संयोग किंवा व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. लक्षात ठेवा, व्हॅलेन्सी
valence of any compound or valence of any element is described by the number of electrons revolving around outermost shell of that atoms. ओके. आणि आउटरमोस्ट शेलला व्हॅलेन्स शेल म्हणायचं. तर आउटरमोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. काळजीपूर्वक लक्षात ठेवा, अणूमधील सर्वात बाहेरील असलेल्या कवचामधील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा होय. प्रत्यक्ष पाहूया काही मूलद्रव्याच्या संयुजा. शून्य संयुजा पाठीमागे मी तुम्हाला सांगितलेलं पहा, हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन. हे लाल ह्याच्या अक्षरात लिहिलेलं होतं. इकडे पहा निष्क्रिय वायू. पाठीमागच्या तासाला मॅडमने दाखवलेली होती तुम्हाला मेंडेलिफची आवर्त सारणी. त्या आवर्त सारणीच्या सर्वात उजव्याकडील बाजूला जे स्तंभ होते त्या स्तंभामधील सर्व मूलद्रव्य ही निष्क्रिय किंवा झिरो इलेमेंट असे नाव आहेत किंवा नोबल गॅस. तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन हे जे निष्क्रिय वायू आहेत, इनर्ट गॅसेस आहेत, त्यांची संयुजा ही शून्य असते. पहा या ठिकाणी उदाहरण दाखवलंय. पहिलं हेलियम, मध्यभागी लाल रंगातले प्रोटॉन आहेत, हिरव्या रंगातले न्यूट्रॉन आहेत. तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. हेलियमचा अनुक्रमांक 2 आहे. या ठिकाणी हेलियमचे इलेक्ट्रॉन द्विकपूर्ण आहे. म्हणजे तुम्हाला पाठीमागे शिकलेलं के शेलची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसण्याची क्षमता 2 असते. जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्या इलेक्ट्रॉनचे त्या शेलला इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नाही किंवा देण्याची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी जे पहिली कवच आहे 2 इलेक्ट्रॉन फिरतात म्हणजे त्याचं द्विक हे पूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी ह्या हेलियमला इलेक्ट्रॉन देण्याची गरज नाही किंवा इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नाही. या ठिकाणी हे मूलद्रव्य इतर कोणत्याही वायूशी संयोग पावत नाही, संयुग तयार करत नाही. म्हणून या ठिकाणी हेलियमची संयुजा शून्य आहे. दुसरं पहा मूलद्रव्य निऑन. अनुक्रमांक 10 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन 10 फिरतात. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन फिरतात. दुसरी कक्षा म्हणजे एल कक्षाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता 8 आहे आणि 8 यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. मग या ठिकाणी हे सुद्धा मूलद्रव्य स्टेबल आहे, स्थिर आहे. याला सुद्धा इतर कोणत्याही मूलद्रव्याची संयोग करण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये अष्टक पूर्ण आहे. पहा ज्यावेळी एखाद्या मूलद्रव्याचे अष्टक पूर्ण असते त्यावेळी सुद्धा त्याची संयुजा शून्य असते. म्हणजे मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये पूर्ण 2 किंवा 8 द्विक किंवा अष्टक पूर्ण असेल तर त्यांची संयुजा शून्य असते. तिसरं मूलद्रव्य आहे इनर्ट गॅस मधील आर्गॉन. आर्गॉन मध्ये 18 क्रमांक आहेत. म्हणजे 18 न्यूट्रॉन. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरतात. ती दुसरी कक्षा आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरतात. तर तिसऱ्या कक्षेमध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन फिरतात. म्हणजे या ठिकाणी आर्गॉनचं सुद्धा अष्टक पूर्ण आहे. अष्टक पूर्ण असेल त्यावेळी त्यांची संयुजा शून्य असते. म्हणजे सर्व इनर्ट गॅसेस म्हणजे आवर्त सारणीमध्ये राईटच्या बाजूला आहेत त्या सर्व इनर्ट गॅसेसची अष्टक किंवा द्विक पूर्ण आहे. त्यांना कोणालाही त्यांच्या मूलद्रव्यांना कोणत्याही इतर घटकांची गरज नाही. ते निष्क्रिय असतात म्हणून त्यांचा गट वेगळा केला जातो. हे निष्क्रिय वायू आहेत. या वायूंचा उपयोग सुद्धा फार केला जातो. पहा आपल्यामध्ये जे बल्ब आहेत, डेकोरेटिव्ह लाईट किंवा काही वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन हे वायू वापरले जातात. दुसरे आहे संयुजा धन संयुजावाले. पहा या ठिकाणी हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरतोय. या हायड्रोजनचे द्विक पूर्ण नाही. म्हणजे हायड्रोजनचे द्विक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे किंवा हा इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याला देऊ शकतो. दुसरं मूलद्रव्य पहा सोडियम. सोडियमचा अनुक्रमांक 11 आहे.
पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरतायत, तिसऱ्या कक्षेमध्ये राहिलेला 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ज्यादा आहे. संयोजक कवच सर्वात बाहेरील कवच म्हणजे संयोजक कवच. संयोजक कवचामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ती संयुज असते. या ठिकाणी संयोजक कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरते म्हणून या सोडियमची संयोजा 1 आहे. हायड्रोजनच्या सुद्धा संयोजक कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरतोय म्हणून हायड्रोजनची संयोजा 1. नेक्स्ट उदाहरण पहा, पोटॅशियम अणु क्रमांक 19 म्हणजे 19 इलेक्ट्रॉन्स असतात. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत सुद्धा 8 इलेक्ट्रॉन फिरतात अष्टक पूर्ण करण्यासाठी. आणि नेक्स्ट कक्षेमध्ये सर्वात बाहेरील कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन फिरताना दिसतोय पहा. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ज्यादा आहे. म्हणजे हे संयोजक कवच आहे बाहेरील. मग संयोजक कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून हायड्रोजन पोटॅशियमची संयोजा सुद्धा 1 आहे. नेक्स्ट पहा, हे मूलद्रव्य कॅल्शियम. कॅल्शियम पहा, पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, तिसऱ्या कवचामध्ये पण 8 इलेक्ट्रॉन आहे आणि शेवटच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत पहा. 20 कॅल्शियमचे अणु क्रमांक 20 आहे. मग हे 2 इलेक्ट्रॉन संयोजक कवचामध्ये आहे म्हणून कॅल्शियमची संयोजा 2 आहे. नेक्स्ट आपण ऋण संयोजाकडे जाऊया. ऑक्सिजन ऍटम अणु क्रमांक 6 आहे. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, राहिलेल्या दुसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन? 6 आहेत. या ऑक्सिजन अणुला संयोजक कवचाला बाहेरील कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आपलं अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून ऑक्सिजनची संयोजा 2 आहे पहा. कोणत्याही मूलद्रव्याची संयोजा बाहेरील संयोजक कवचावरून ठरते. जर संयोजक कवचाचे द्विक किंवा अष्टक पूर्ण असेल तर 0 संयोजा. बाहेरील कवचामध्ये 1, 2 असे इलेक्ट्रॉन असतील ज्यादा असणारे तर ती संयोजा असते. आणि कमी अष्टक पूर्ण करण्यासाठी समजा कमी आहे तिथे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे या ठिकाणी संयोजा ऑक्सिजनची 2 आहे. फ्लोरीन पहा, अणु क्रमांक 9 आहे. पहिल्या कवचामध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत, नंतरच्या दुसऱ्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून फ्लोरीनची संयोजा 1 आहे. पाहूया क्लोरीन. क्लोरीनचा अणु क्रमांक 17. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. तर याला संयुग बनवण्यासाठी अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून क्लोरीनची संयोजा 1 आहे. मी आधी सांगितलेले होते क्लोरीनच्या बाहेरील कवचामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या किती 7 आहे, परंतु अष्टक पूर्ण करण्यासाठी 1च इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे म्हणून संयोजा क्लोरीनची 1 आहे. तर हायड्रोजन मध्ये काय सांगितलं होतं, बाहेरील कवचामध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे, त्याचं अष्टक पूर्ण करण्यासाठी फक्त 1च इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून हायड्रोजनची संयोजा सुद्धा 1 आहे. क्लोरीनची सुद्धा संयोजा सुद्धा 1च आहे. पुढे पाहूया जरा अजून थोडस स्पष्टीकरण सारणीच्या स्वरूपात देतो पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. मूलद्रव्याची संज्ञा H म्हणजे हायड्रोजन होय. हायड्रोजन या मूलद्रव्यापासून बनलेले एक संयुग आहे HCl म्हणजेच हायड्रोजन क्लोराइड किंवा आपण त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड सुद्धा म्हणू शकतो. आता हायड्रोजन मूलद्रव्याची संयोजा हे त्या संयुगावरून सुद्धा आपल्याला सांगता येईल. या पाठाच्या नंतरच्या ह्या घटकाच्या नंतरच्या तासाला स्पष्टीकरण आहे पहा. HCl या संयुगामध्ये हायड्रोजन क्लोराइड या संयुगामध्ये 2 अणू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, एक हायड्रोजन एक क्लोरीन. मग क्लोरीनची जी संख्या असते ती हायड्रोजनची संयोजा आणि हायड्रोजनची संख्या असते ती क्लोरीनची संयोजा. या ठिकाणी क्लोरीन 1च आहे म्हणून हायड्रोजनची संयोजा 1 हे आपण संयुगावरून सांगितलं. तर इलेक्ट्रॉन स्वरूपावरून सुद्धा आपण संयोजा सांगू शकतो. इलेक्ट्रॉन स्वरूप पण हायड्रोजनचे 1. संयोजा कवचामधील इलेक्ट्रॉन संख्या बाहेरच्या 1च असतो. पुढे 8 - x करण्याची आपल्याला गरजच नाही. दुसरं मूलद्रव्य पहा,
क्लोरीन Cl, क्लोरीन पासून बनलेलं कुठलंही संयुग घ्या, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. यामध्ये दोन प्रकारचे अणू आहेत, एक सोडियम आणि दुसरं क्लोरीन. सोडियम सुद्धा एकच आहे आणि क्लोरीन सुद्धा एकच आहे, म्हणजे सोडियमच्या अणूची संख्या तीच, क्लोरीनची संयुजा एक. आणि याला पुष्टी इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून मिळते. सोडियम क्लोरीनचा अनुक्रमांक 17 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 7. मग बाहेरील सर्वात बाहेरील कवच त्यामधील इलेक्ट्रॉनची संख्या ही 7 आहे. हे 5, 7. आता या ठिकाणी 7 ही संख्या नसते. इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, म्हणजे इथं शेवटचा कॉलम आहे 8 - x, म्हणजे 8 - 7 आपण करणार आहोत, त्यावेळी किंमत येते 1. म्हणून या ठिकाणी पहा, सोडियम क्लोराईड या संयुगावरून ज्याप्रमाणे आपण सोडियमची संयुजा 1 सांगतो, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपावरून सुद्धा क्लोरीनची संयुजा 1 आहे. पहा, जर या ठिकाणी एखाद्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कमी असते, उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन 4 पेक्षा कमी असते, तर त्यांची संयुजा तेवढीच. म्हणजे ऑक्सिजनच्या संयुजा क्षमतेमध्ये किती आहे, सॉरी कार्बन मध्ये बाहेरच्या संयुजा कवचामध्ये 4 आहे, म्हणजे संयुजा त्याची 4. किंवा ज्या मूलद्रव्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात, तेव्हा अष्टक पूर्ण करण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती त्याची संख्या म्हणजेच संयुजा होय. तिथं पहा, उदाहरण क्रमांक 2, यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. अष्टक पूर्ण करण्यासाठी फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून ती त्याची संयुजा होय, क्लोरीनची संयुजा. नेक्स्ट उदाहरण पहा, निऑन. निऑन हा इनर्ट गॅस किंवा निष्क्रिय वायू, तो कुठल्याही मूलद्रव्याशी संयोग पावत नाही, म्हणून निऑनचं संयुग नाही. त्यामुळे निऑनची संयुजा 0 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण पहा 2, 8 अष्टक पूर्ण आहे, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 0 आहे, किंवा 8 - 0, 0. नेक्स्ट उदाहरण पहा, फ्लोरीन. फ्लोरीन पासून बनलेले संयुग हायड्रोजन क्लोराईड. संयुगात एकच अणू आहे हायड्रोजनचा, म्हणून फ्लोरीनची संयुजा 1. इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 7, कारण अनुक्रमांक 9 आहे. बाहेरील संयुजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन 7 आहेत. त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे 8 - 7 = 1. 1 ही फ्लोरीनची संयुजा होईल. नेक्स्ट पहा, सोडियम. सोडियम पासून बनलेले संयुग सोडियम फ्लोराईड, सोडियम आयोडाइड, सोडियम क्लोराईड, NaF. एकच फ्लोरीनचा अणू आहे, म्हणून सोडियमची संयुजा 1. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8, 1. इलेक्ट्रॉनची संख्या बाहेरच्या कवचातील 1, म्हणून संयुजा 1. नेक्स्ट उदाहरण पहा, मॅग्नेशियम. रेणुसूत्र मॅग्नेशियम क्लोराईड. या ठिकाणी 2 क्लोरीनचे अणू आहेत, म्हणून मॅग्नेशियमची संयुजा 2. मॅग्नेशियमचा अनुक्रमांक 12 आहे, म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2. संयुजा कवचातील संख्या 2. या ठिकाणी संयुजा दोन्ही मॅग्नेशियमची 2 होते. प्रत्येक उदाहरणात संयुगानुसार CH4 म्हणजे मिथेन. हायड्रोजनची संख्या 4 आहे, म्हणजे कार्बनची संयुजा 4. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पहा 2, 4, आणि संयुजा कवचातील संख्या 4 आहे, म्हणजे संयुजा 4 दोन्ही बाजू. नेक्स्ट उदाहरण आहे पहा, ॲल्युमिनियम. अनुक्रमांक 13 आहे. ॲल्युमिनियम पासून मूलद्रव्य बनलेले AlCl3. क्लोरीनची संख्या 3 आहे, म्हणजे ॲल्युमिनियमची संयुजा सांगता येईल 3. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8, 3. बाहेरच्या कवचातील इलेक्ट्रॉन 3 आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपणावरून सांगता येईल याची संयुजा 3 आहे. नेक्स्ट घटक पाहूया. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा. पहा,
सर्वांनी लक्ष द्या. अतिशय सोपे प्रश्न आहेत. अणुअंक किंवा अणुक्रमांक म्हणजे अणुतील टिंबटिंबची संख्या होय. पर्याय आहेत न्यूट्रॉन, प्रोटॉन. यस, सर प्रोटॉन. व्हेरी नाईस, सुंदर उत्तर. नेक्स्ट पा C612 यामध्ये 12 हा अंक टिंबटिंब दर्शवतो. पर्याय आहे अणुअंक. सर अणुवस्तुमानांक. व्हेरी नाईस, एक्सलंट आन्सर, अणुवस्तुमानांक. नेक्स्ट पहा, नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे. तर नायट्रोजन मध्ये टिंबटिंब इलेक्ट्रॉन्स असतात, 7 का 14? पहा, विचार करून सांगा. लवकर बाळांनो, वेळ होतोय. सर 7. व्हेरी नाईस, एक्सलंट आन्सर. नेक्स्ट पहा, अणुकेंद्रकाभोवतीचे पहिले कवच. अणुकेंद्रकाभोवतीचे पहिले कवच म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय आहे एम कवच, के कवच. एम सर के कवच. या करेक्ट, एक्सलंट, के कवच. नेक्स्ट पहा, अणुमधील दुसऱ्या कवचात म्हणजेच एल कवचात जास्तीत जास्त टिंबटिंब इलेक्ट्रॉन्स असतात. पर्याय आहे 8 आणि 18. सर 8. ऑसम आन्सर, व्हेरी नाईस, 8 करेक्ट. लास्ट पहा, अणुच्या सर्वात बाहेरील कवचाच्या संख्येवरून अणुची टिंबटिंब समजते. पुन्हा प्रश्न पहा, अणुच्या सर्वात संयोजा. अरे वा, हे सांगण्याआधीच तू सांगितले संयोजा. बर, लक्ष द्या मुलांनो, थोडस मी विषयांतर करतो. हे बृहन्मुंबई महानगरपालिका जवळजवळ 2 वर्ष रेग्युलरपणे सकाळी 8 ते 10 महाराष्ट्रात आपले तास घेत आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू 4 भाषेमध्ये 1ली ते 10वी साठी तास घेत. आणि हे तास झालेले पुन्हा आपले युट्यूब वर व्हिडिओ टाकतात. तुम्हाला काही घटक समजला नसेल तर फक्त युट्यूब वर जा आणि युट्यूब वर टाइप करा BMC एज्युकेशन मराठी. मग आपले सगळे तास डाउनलोड झालेले येतात. तुम्हाला जो घटक समजलेला नाही तो घटक पुन्हा पहा. आणि तो घटक पाहिल्यानंतर समजा तो घटक जर तुम्हाला आवडला तर एक बटन थम्स अप असतं, ते लाईक करा. लाईक केल्यानंतर त्याच्यात शक्य झालं तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा की आम्हाला या कारणामुळे हा घटक अतिशय आवडलेला. आणि जर नाही आवडला तरी पण तुम्ही डिसलाईक करा. आणि डिसलाईक केल्यानंतर मात्र कारण लिहा की आम्हाला अशा पद्धतीचं हे समजलं नाही म्हणून आम्ही डिसलाईक करत आहोत. त्यामुळे आम्हाला समजतं की आम्ही चाललो ह्या दिशेने व्यवस्थित आहे किंवा आमच्यामध्ये अजून काही प्रगती करायची आहे. आणि फारच जर तुम्हाला घटक आवडला तर नक्की आपला एज्युकेशन चॅनेल सबस्क्राईब करा. ती बाजूला बेल आयकॉन वगैरे असते, तुम्ही त्या बाबतीत जागृत आहेत, ती घंटी वगैरे वाजवा. आपण सर्वांनी आता पार्टिसिपंट कमी झालेत. हे कमी झालेली मुलंच म्हणजे हे ऍक्च्युली खरे यांना शिक्षणाची काळजी आहे असं मी समजतो. आणि आपल्या स्वाध्यायाकडे जातो. पहा, संयुगाच्या रेणूसूत्रावरून तुम्हाला मूलद्रव्याच्या संज्ञा लिहा म्हणून सांगितलेलं आहे. संयुग दिलेले आहेत. पहिलं CCl4 मीन्स कार्बन टेट्राफ्लोराइड. सेकंड संयुग आहे NH3 मीन्स अमोनिया. थर्ड संयुग आहे H2O तुम्हाला माहित आहे, पाणी. फोर्थ संयुग आहे NaF सोडियम फ्लोराइड. 5वं संयुग आहे MgCl2 मॅग्नेशियम क्लोराइड. 6वं संयुग आहे Al2O3 अल्युमिनियम ऑक्साइड. नेक्स्ट संयुग आहे CO2 कार्बन डायऑक्साइड वायू माहित आहे. नेक्स्ट संयुग आहे कॅल्शियम क्लोराइड CaCl2. नेक्स्ट संयुग कॉपर ऑक्साइड. नेक्स्ट संयुग SO2 मीन्स सल्फर डायऑक्साइड. आणि लास्ट संयुग आहे Pb2O3. सॉरी, टू थोडस खाली पाहिजे होतं. Pb2O3 म्हणजे लेड ऑक्साइड. तर या संयुगावरून जे घटक मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ CCl मध्ये 2 घटक मूलद्रव्य आहेत, फक्त कार्बन आणि क्लोरीन.
तर त्यांच्या आपल्याला संयुजा लिहायच्या आहेत. सोपं आहेत पहा. CCl4 मध्ये क्लोरीनची जेवढी संख्या आहे ती संख्या म्हणजेच कार्बनची संयुजा, आणि कार्बनची संख्या जेवढी आहे ती संख्या म्हणजेच क्लोरीनची संयुजा. या ठिकाणी सर्वात खाली जी CCl4 मध्ये क्लोरीन 4 दाखवलेले आहेत, म्हणजे 4 ही कार्बनची संयुजा आहे. तर कार्बन एकच आहे, म्हणजे या ठिकाणी क्लोरीनची संयुजा 1 आहे. हा नियम फक्त ज्या संयुगामध्ये 2च मूलद्रव्य आहेत त्या बाबतीतच आहे. याप्रमाणे तुम्हाला NH3 अमोनियामध्ये नायट्रोजनची संयुजा सांगता येईल 3, तर हायड्रोजनची संयुजा सांगता येईल 1. अशा पद्धतीने तुम्ही याचा जरा स्क्रीनशॉट काढा आणि प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा, व्हॅलेन्सी ऑफ ईच अँड एव्हरी एलिमेंट शो युअर टीचर, तुमच्या सरांना दाखवा. ओके, स्क्रीनशॉट काढा. बराच वेळ झाला आणि पुन्हा स्क्रीनशॉट काढला असेल. ओके, नेक्स्ट. अशा पद्धतीने मी इथेच थांबतो, तुमचा जास्त वेळ घेतलेला आहे.